गेल्या वर्षीच्या तुलनेत द्राक्षाच्या निर्यातीत 20% घट झाली आहे। अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका बसल्यानं द्राक्षाच्या उत्पन्नावर देखील परिणाम होतोय। द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीला अवकाळीचा फटका बसला। द्राक्षाला 125 ते 90 रुपये प्रति किलोला चांगला बाजारभाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। अवकाळी पावसाचा द्राक्ष पिकाला फटका बसलाय। 20% निर्यात कमी झाली आहे द्राक्षाची, पण घरगुती बाजारामध्ये द्राक्षाला 90 ते 120 रुपये किलोचा दर मिळतोय। द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये आता द्राक्ष हंगाम जो आहे तर तो अंतिम टप्प्यात आलेला आहे। आपण पाहू शकतोय का या ठिकाणी जर बघितलं तर एका द्राक्ष निर्यातदार कंपनीमध्ये आपण या ठिकाणी आलेलो आहोत। तर या ठिकाणी बघितलं तर द्राक्षांची पॅकिंग सुरू आहे आणि हे जे द्राक्षे तर हे युरोप कंट्री असेल किंवा अन्य देशांमध्ये या ठिकाणावरनं जे आहे तर ते पॅकिंग करून निर्यात केले जातात। जो काही अवकाळी पाऊस झाला होता तर ह्या पावसाचा फटका द्राक्ष पिकाला बसला आणि त्याच्यामुळे द्राक्षांचं उत्पादन जे आहे तर ते कमी प्रमाणात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे या वर्षी जर बघितलं तर द्राक्षांना साधारण निर्यात क्षमते द्राक्षे तर त्यांना 125 ते 90 रुपयापर्यंत इतका चांगला बाजारभाव जो आहे तर तो मिळत असल्यामुळे कुठंतरी द्राक्ष उत्पादकांच्या चेहऱ्यावर जे आहे तर ते समाधानाचं वातावरण या निमित्तानं दिसत आहेत आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत साधारण 20% द्राक्षांची निर्यात सुद्धा ही कमी झालेली आहे। उमेश पारीख, TV9 मराठी, नाशिक।